आता आम्ही कोपरगावला पोहोचलेलो आहे. कोपरगाव आत्ममलिक या जवळ शाळेजवळ आमचा जे प्रॅक्टिस चालू आहे त्या प्रॅक्टिस मध्ये पाहू शकता. तिथे आपण सर्व जेवढे विद्यार्थी वगैरे आहेत, काही स्थानिक कलाकार आहेत, त्यांना आम्ही वाव देत आहोत आणि स्थानिक कलाकारांची आमच्याकडे आम्ही त्यांची जास्त प्रॅक्टिस करून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता. तर आता आमचे रिहर्सल वगैरे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. तर आता आम्ही आराम करण्यासाठी फ्रेश होण्यासाठी साई भक्त निवासला आलेलो आहेत. तर साई भक्त निवास हे खूपच सुंदर आणि अतिशय रम्य आहे. इथं खूप छान असं वाटतंय फिलिंग, म्हणजे इथं हिरवळ वगैरे खूप म्हणजे असं अतिशय छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, मनाला अतिशय आनंद होतोय. आणि आम्ही या साई चरणी साई पावन नगरीत आम्ही आज जे नाट्य आमचं होणार आहे महानाट्य, आज जे आम्हाला करायची संधी मिळते, तर तुम्ही बघायला या, नक्कीच या. तर आता आम्ही साई प्रसाद भोजनालयमध्ये जेवणाचा आस्वाद घेत आहे. तर साईबाबांच्या दरबारी आज मोफत प्रसाद आपल्याला मिळत आहे. उत्कृष्ट प्रकारचं भोजन म्हणजे त्याला दोन शब्द सांगा आपण. जय साईराम. जय साईराम. अतिशय उत्कृष्ट प्रकारची अशी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी साई संस्थानने केलेली आहे. हे सर्व प्रसाद जो आहे तो मोफत आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी शिर्डीला आल्यानंतर सुमारे जवळपास 1000 भक्त निवासासाठी भक्तांसाठी खोल्या नवीन निर्माण झालेल्या आहेत. त्यासोबतच त्याच ठिकाणी मोफत अशा भोजनाची देखील प्रसादाची व्यवस्था संस्थांनी केलेली आहे. साई संस्थांचे या ठिकाणी खूप खूप कौतुक करावं असं वाटतं आणि सर्वांनी ह्या सर्व सोयींचा लाभ घ्यावा अशी राजू दादा साईड तुम्ही या ना पटकन.